राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अत्यंत महत्त्वाची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ साहेब, सर्व मंत्रिमंडळातील सहकारी, विधानसभा विधान परिषदेचे सर्व आमदार आणि पक्षाचे राज्यभरातील प्रमुख नेते यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी झाले। 2 दिवसापूर्वी सलग 2 दिवस मी मॅरेथॉन बैठका घेत आमचे सर्व राज्यांतील जिल्हाध्यक्ष यांची स्वतंत्र बैठक, प्रदेश पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक, महिला पदाधिकाऱ्यांची, जिल्हाध्यक्षांची स्वतंत्र बैठक, युवक, विद्यार्थी, अल्पसंख्याक, सामाजिक न्याय सेल, विविध सेल या सर्वांची बैठक त्या ठिकाणी घेऊन आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही संबंध ग्रामीण भागांतील गाव पातळीवरील नेमकं जनतेचं मन काय हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न केला। नुकताच अर्थसंकल्प महायुतीच्या सरकारने जो मांडला, एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली, अजितदादांच्या नेतृत्वाखाली अजितदादांनीच हा अर्थसंकल्प मांडला, त्याचं संबंध महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती स्वागत त्या ठिकाणी होत आहे। आज आम्ही एवढं या बैठकीच्या माध्यमातून ठरवलेलं आहे की 14 तारखेला दुपारी 1 वाजता बारामती येथे फार मोठा जाहीर सभा हे महाराष्ट्राच्या इतिहासात यापूर्वी झाली नाही, या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। याच्यामध्ये प्रामुख्याने महिलांच्यासाठी लाडकी बहीण ही जी योजना जाहीर केली ती असेल, गॅस सिलेंडरची मोफत देण्याची योजना असेल, शेतकऱ्यांची 7.5 हॉर्स पॉवरची वीज माफीचा विषय त्या ठिकाणी असेल, संबंध तरुणाईंना विशेष करून मुला-मुलींना जे प्रशिक्षणार्थी 10,000 पर्यंत प्रतिमा प्रशिक्षणार्थी वेतन म्हणजे स्टायपेंड त्या ठिकाणी द्यायचं असेल, सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 5,000 रुपये ते त्या ठिकाणी देण्याचा उल्लेख असेल, 10,000 पिंक रिक्षा महाराष्ट्रामध्ये सुरू करण्याच्या असेल, अशा ज्या काही वेगवेगळ्या योजना राज्य सरकारने नुकत्याच घोषित केल्या त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून आमचा हा प्रयत्न त्या ठिकाणी राहील। त्यानंतरचे सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम संबंध महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी दिले जातील। ही निवडणूक महायुती म्हणून आम्ही त्या ठिकाणी लढणार आहोत। ती लढत असतानाच त्या साऱ्या गोष्टीचं जाणीव मनामध्ये ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी काम करत राहणार आहे। आजच्या या महत्त्वपूर्ण बैठकीचं हे प्रयोजन होतंच। उद्या सकाळी आम्ही सर्वजण अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे पदाधिकारीसुद्धा एकत्रितपणे जमणार आहोत, हेही आपल्याला त्या ठिकाणी आम्ही उद्या सांगू। आजच्या बैठकीचं प्रयोजन आपल्यामार्फत त्या ठिकाणी मी सांगितलेलं आहे। शरद पवार गटाला आता अधिकृतरित्या देणगी स्वीकारता येणार आहे। सुप्रीम कोर्टाने हा निर्णय जो दिलेला आहे कलम 29 नुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार त्यांना अधिकृतरित्या आता देणगी स्वीकारता येईल। एक असं आहे की राजकीय पक्ष म्हणून मान्यता अगोदर दिली होतीच, त्याच्यामुळेच त्यांना त्या तुतारी चिन्हावरती निवडणूक लढण्यात आली। सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे, त्याच्यामुळे मला काय त्याच्यावरती भाष्य करायचं नाही। आज प्रामुख्याने 14 तारखेला बारामतीला अभूतपूर्व असं सभा करण्याचं आम्ही नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे। पाऊस आहे याची आम्हाला जाणीव आहे, 17ला वारी आहे, पण तरीसुद्धा निर्धाराने संबंध महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते त्या ठिकाणी जमणार आहेत। धन्यवाद। नाही, पाहू ना, सर्वात मोठी सभा आमचं नियोजन आहे, आपल्याला निमंत्रण आहे। नाही, ते ठिकाण बारामतीचे सर्व सहकारी ठरवत आहेत, आपल्याला सांगू। एक असं आहे की ज्या वेळेला आपल्या हातातून सगळं निसटतं असं जाणवतं त्याला उणीवा शोधणं एवढंच काम कोणाच्याकडे राहतं। एक ती बाब विसरतात की ज्या वेळेला बहिणीला त्याचा लाभ होईल त्या सगळ्या माझ्या बहिणी, माता भगिनी, साऱ्या कुटुंबाचा नेहमी विचार करतात। त्यामुळे अशा पद्धतीचं केवळ काहीतरी शोधून काढणं एवढाच आता उद्योग काही लोकांना त्या ठिकाणी राहिलेला आहे। धन्यवाद। पहिल्या
नाही, आज पाऊस हा नेहमीपेक्षा अधिक आहे. आपण बघतो की कालपासून किंवा परवापासून सुद्धा पाऊस सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती पडतो आहे. मुंबईमध्ये सुद्धा संततधार त्या ठिकाणी आहे. काही ठिकाणी आपण पाहिलं तर ढगफुटीसुद्धा झालेली आहे. त्याच्यामुळे यंत्रणा सतर्क त्या ठिकाणी आहेच. माननीय मुख्यमंत्री, मदतपूर्व मंत्री आज दिवसभर त्या ठिकाणी आपल्या याच्यामध्ये बसलेले होते की ज्याच्यातून त्या साऱ्या गोष्टीवरती नियंत्रण करण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू आहे. तर ठीक आहे ना, न्यायालयीन प्रक्रियेला आम्ही सगळेजण समोर जाणार आहोत. त्याच्यामध्ये काही आमच्या कोणाच्या मनामध्ये काही संभ्रम असण्याचं काही कारण नाही. आज सगळेच आमदार या ठिकाणी उपस्थित होते. आम्हाला विश्वास आहे की पहिल्याच फेरीत आमचे दोन्ही महायुतीचे 9 उमेदवार 100% निवडून येणार आहेत. धन्यवाद. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की प्रमुख नेताओं की बैठक, राष्ट्रीय अध्यक्ष अजीत दादा पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल जी पटेल, हमारे वरिष्ठ नेता छगन भुजबल जी की उपस्थिति में यहाँ पे होंगे. पार्टी के विधानसभा के विधायक, विधान परिषद के विधायक भी वहाँ पे मौजूद थे. पार्टी के एक्स MLA, एक्स MP और जिनके कंधे पर हमने विविध सेल की जवाबदारी सौंपी है वो सारे वहाँ पे मौजूद थे. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने तय किया कि 14 जुलाई को दोपहर को 1 बजे बारामती में हम बड़ा रैली ले रहे हैं. आज महायुति की तरफ से ख़ास तौर पर अजीत दादा ने जो बजट पेश किया है उस योजना की पूरी तरह से जानकारी हर महाराष्ट्र के आदमी तक पहुंचाने के लिए कि हम बड़ा रैली वहाँ पे ले रहे हैं. धन्यवाद. थैंक यू वेरी मच.